नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी एडला जो लिंगभाव शाळा आणि समाज जेंडर स्कूल अँड सोसायटी नावाचा विषय, त्या विषयातील लिंग संवेदनशीलता विकसित करण्यासाठी अध्यापन कार्यनीती किंवा त्याला आपण असं म्हणूया लिंगभाव संवेदनशीलता विकसित करण्यासाठीची अध्यापन कार्यनीती। मी प्राध्यापक एम आर जोशी MM एडसेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर करते। चला तर पाहूया लिंगभाव संवेदनशीलता विकसित करण्यासाठी अध्यापन कार्यनीती। प्रस्तावना: लिंग संवेदनशीलता किंवा लिंगभाव संवेदनशीलता शिकवण्यासाठी विविध अध्यापन कार्यनीती वापरता येऊ शकतात। यामुळे विद्यार्थ्यांमध्ये समानतेबाबत जागरूकता निर्माण होते। खाली प्रत्येक कार्यनीतीबरोबर उदाहरणे दिली आहेत। नंबर 1, संवाद व चर्चासत्रे, डिस्कशन अँड डायलॉग। कार्यनीती: विद्यार्थ्यांशी उघडपणे संवाद साधून लिंग समानता, लिंग भूमिका आणि सामाजिक अपेक्षा यावर चर्चा करणे। उदाहरण: शिक्षक विद्यार्थ्यांना विचारतात, घरातील कामे कोण करतात? मुलगा उत्तर देतो, आई स्वयंपाक करते आणि बाबा ऑफिसला जातात। शिक्षक पुढे विचारतात, बाबा स्वयंपाक करू शकत नाहीत का? किंवा आई ऑफिसला जाऊ शकत नाही का? चर्चेदरम्यान विद्यार्थी समजतात की घरकाम आणि उपजीविका याबाबत लिंगभेद नसावा। दुसरं आहे केस स्टडी आणि उदाहरणे, केस स्टडीज अँड रिअल लाईफ एक्झाम्पल्स, ज्याला आपण व्यक्ती अभ्यास म्हणतो केस स्टडीला। कार्यनीती अशी आहे की इतिहासातील किंवा वर्तमानातील व्यक्तींच्या उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांना लिंग समानतेबाबत शिकवणे। उदाहरणार्थ, सावित्रीबाई फुले यांचे उदाहरण देऊन मुलींनी शिक्षण घेण्याचे महत्त्व पटवून देणे। कल्पना चावला हिने अंतराळवीर म्हणून केलेले कार्य दाखवून मुलींनाही विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात संधी आहे हे स्पष्ट करणे। तिसरी कार्यनीती आहे भूमिका वठवणे, रोल प्लेइंग। कार्यनीती अशी आहे, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या भूमिका देऊन त्यांच्यात सहानुभूती निर्माण करणे। उदाहरणार्थ, एका वर्गात काही मुलांना शिक्षकांनी गृहिणी तर काहींना नोकरी करणारे पालक बनवले। गृहिणीच्या भूमिकेत असलेल्या मुलांनी सांगितले की त्यांना दिवसभर स्वयंपाक, मुलांची काळजी आणि घरकाम करावे लागते। यावर सर्व विद्यार्थ्यांना समजते की घरकाम हेही महत्त्वाचे आहे आणि ते केवळ महिलांचेच काम नाही। त्याच्यानंतर चौथी कार्यनीती आहे चित्रफिती आणि माहितीपट, व्हिडिओज अँड डॉक्युमेंटरीज। कार्यनीती अशी आहे, लिंग समानतेबद्दल माहितीपट दाखवून त्यावर चर्चा करणे। उदाहरणार्थ, ही नेम्ड मी मलाला हा माहितीपट दाखवून शिक्षणासाठी मुलींच्या संघर्षांविषयी जागरूकता निर्माण करणे। व्हिडिओ पाहिल्यावर विद्यार्थ्यांना विचारले जाते की तुमच्या गावात मुलींना शिक्षण मिळते का? यावर विद्यार्थ्यांमध्ये महत्त्वपूर्ण अशी चर्चा घडते। त्याच्यानंतर पाचवी कार्यनीती साहित्य आणि कथाकथन, स्टोरी टेलिंग अँड लिटरेचर। कार्यनीती अशी आहे, लिंग समानतेबाबत कथा, कविता किंवा चरित्रे वाचायला लावणे। उदाहरणार्थ, संत तुकडोजी महाराजांची स्त्री शिक्षणवरील कविता विद्यार्थ्यांना वाचायला देणे। दगडू व पिंकी या गोष्टीत दाखवले जाते की पिंकी खेळायला जाऊ शकत नाही कारण ती मुलगी आहे, पण शेवटी तिचा भाऊ दगडू तिच्या शिक्षणाला आणि खेळण्याला पाठिंबा देतो। त्याच्यानंतर सहावी कार्यनीती आहे समावेशक भाषा वापरणे, यूजिंग इन्क्लुझिव्ह लँग्वेज। कार्यनीती अशी आहे, विद्यार्थ्यांना समावेशक भाषा वापरण्यास प्रवृत्त करणे। उदाहरणार्थ, शिक्षक मुलगी आणि मुली असे म्हणण्याऐवजी विद्यार्थी हा शब्द वापरतात। शिक्षक म्हणतात, कोणता विद्यार्थी हा प्रश्न सोडवू शकेल? यामुळे प्रत्येक लिंगाच्या विद्यार्थ्यांना समाविष्ट केल्यासारखे वाटेल। त्याच्यानंतर सातवं आहे प्रेरणादायी व्याख्याने आणि सत्रे, इन्स्पायरेशनल टॉक्स अँड वर्कशॉप्स। कार्यनीती अशी आहे, तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांना शाळेत बोलावून विद्यार्थ्यांशी चर्चा घडवणे। उदाहरणार्थ, एका स्त्री पोलीस अधिकाऱ्याला शाळेत बोलावून तिच्या प्रवासाविषयी सांगणे। विद्यार्थ्यांनी विचारले, तुम्हाला पुरुषप्रधान क्षेत्रात कोणकोणते अडथळे आले आहेत? अधिकारी उत्तर देतात, परिश्रम आणि जिद्द असल्यास काही शक्य आहे। अशा पद्धतीने विद्यार्थ्यांशी संबंधित सामाजिक कार्यकर्त्याची चर्चा त्या ठिकाणी घडून येते। त्याच्यानंतर आठवं आहे शोधपर प्रकल्प, रिसर्च बेस्ड प्रोजेक्ट्स। कार्यनीती अशी आहे, विद्यार्थ्यांना समाजातील लिंग समानतेसंबंधी माहिती गोळा करून प्रकल्प तयार करायला लावणे। उदाहरणार्थ, विद्यार्थ्यांनी त्यांच्या गावात
किंवा सोसायटीत सर्वेक्षण करायचे आणि महिलांचे शिक्षण आणि नोकरी याबाबत माहिती सादर करायची. एका गटाने सादर केले की आमच्या गावात 80% मुली 12वी नंतर शिक्षण घेत नाहीत. यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला जातो. 9 आहे सर्वसमावेशक उपक्रम, इन्क्लुझिव्ह ॲक्टिव्हिटीज. कार्यनीती अशी आहे, खेळ, कला, हस्तकला यासारख्या उपक्रमांमध्ये सर्व लिंगांना समान संधी देणे. उदाहरणार्थ स्वयंपाक स्पर्धा किंवा पाककला स्पर्धा आयोजित करून मुलांनाही स्वयंपाक करायला लावणे. वास्तुकला आणि विज्ञान प्रदर्शनात मुलींनाही बरोबरीने सहभागी करून घेणे. 10 आहे एक दिवस दुसऱ्याच्या भूमिकेत उपक्रम, अ डे इन समवन एल्स रोल. विद्यार्थ्यांना लिंगसंवेदी अनुभव देण्यासाठी काही वेळासाठी त्यांना वेगळ्या जबाबदाऱ्या द्यायच्या. उदाहरणार्थ मुलींना फुटबॉल खेळायला लावणे आणि मुलांना स्वयंपाक करायला सांगणे. अशा अनुभवांमुळे लिंग भूमिका केवळ समाजनिर्मित असतात हे विद्यार्थ्यांना समजते. त्याच्यानंतर 11वी कार्यनीती आहे नाटक आणि ड्रामा, थिएटर अँड ड्रामा. कार्यनीती अशी आहे, लिंगभेद, समान संधी, समाजातील भूमिका यावर आधारित नाटके बसवणे आणि सादर करणे. उदाहरणार्थ एका नाटकात मुलीला इंजिनियर बनायचे असते, पण कुटुंब तिला परवानगी देत नाही. पुढे तिच्या आईवडिलांना तिच्या क्षमतांची जाणीव होते आणि ते तिला पाठिंबा देतात. अशा नाटकांमुळे विद्यार्थ्यांना सकारात्मक संदेश मिळतो. 12वी कार्यनीती असे पोस्टरवर स्लोगन स्पर्धा, पोस्टर अँड स्लोगन कॉम्पिटिशन. कार्यनीती अशी आहे, विद्यार्थ्यांना लिंग समानतेवर आधारित पोस्टर आणि घोषवाक्य तयार करायला लावणे. उदाहरणार्थ एका विद्यार्थ्याने पोस्टर बनवले, मुलगी शिकली, प्रगती झाली. दुसऱ्याने लिहिले, समान संधी, समान अधिकार. अशा उपक्रमांमुळे लिंग समानतेच्या विचारांना चालना मिळते. तर निष्कर्ष किंवा समारोप पाहूया. वरील कार्यनीतींच्या मदतीने विद्यार्थ्यांमध्ये लिंग संवेदनशीलता वाढवता येईल. यामुळे ते अधिक समजूतदार, सहानुभूतीशील आणि समानतेच्या मूल्यांवर आधारित समाज घडवण्यासाठी योगदान देऊ शकतील. या सर्व कार्यनीती विद्यार्थ्यांना लिंग समानतेविषयी विचार करायला आणि समजून घ्यायला मदत करतात. अशा उपक्रमांमुळे ते केवळ शाळेतच नाही तर समाजातही समानतेच्या विचारांचे प्रचारक बनू शकतात. धन्यवाद. थँक्यू. सबस्क्राईब करा, शेअर करा.